नमस्कार. विटेज रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. खव्याचे गुलाबजामुन बनवायचे म्हटलं की सगळ्यांना वाटतं की बिघडतील, तेलात टाकल्यावर विरघळतील, पण तसं काहीही होणार नाही. अगदी परफेक्ट अशा प्रमाणात सोड्याचा वापर न करता इथे आज आपण खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी अर्धा किलो खवा घेतला आहे. अर्धा किलो खव्यासाठी 1 वाटी मैदा घेतला आणि 2 ते 3 चमचे जे आपले रेग्युलर पोह्याचे चमचे असतात ते चमचे बारीक रवा घेतला. बारीक रवा घेतल्यामुळं काय होतं, जामून जे आहे ते छान आतून जाळीदार होतात, छान स्पंजी होतात. त्यामुळे 2 ते 3 चमचे रवा घ्यायचा. मैदा जो आहे तो खव्याच्या क्वालिटीनुसार कमी जास्त लागू शकतो. मला इथं अर्धा किलो खवा होता त्यासाठी 1 छोटी वाटी मैदा लागला. आपल्याला इथे सोड्याचा वापर करायचा नाही आहे, पण त्याआधी काय करायचं, खवा व्यवस्थित मळून घ्यायचा, छान एकजीव करून घ्यायचा पूर्ण. जवळजवळ 5 ते 10 मिनटं मी खवा, मैदा आणि रवा जे आहे ते मिश्रण एकत्र व्यवस्थित मळून घेतलं. छान बघू शकता मिश्रण जे आहे ते अगदी मऊसूत झाले. आता हे ओळखायचं कसं, तर ज्या वेळेला आपण जामून करायला घेतो त्यावेळेला अजिबात चिरा न पडल्या पाहिजेत. बघू शकता व्यवस्थित असे जामून करता येईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. मी ते मीडियम साईजचे व्यवस्थित असे बनवून घ्यायले. सोडा टाकला काय होतं, कमी जास्त प्रमाण पडू शकतो आणि मग ते तेलात टाकले की विरघळतात. त्यामुळे सोड्याचा वापर न करताही अगदी स्पॉन्जी आणि लुसलुशीत असे जामून तयार होतात. सगळे एकसारखे असे करून घ्यायले मी. बघू शकता जामून पूर्ण करून घेतले. आता आपण जामूनसाठी लागणारी चाचणी करून घेऊयात. त्यासाठी मी तर कोणत्याही भांड्याने, आपण 1 भांडं साखर असेल तर तेवढं बरोबर पाणी घ्यायचं. इथे मी 1 वाटी साखर घेतली, तर 1 वाटी साखरसाठी 1 वाटी बरोबर पाणी घेतलं. आपल्याला जामूनची चाचणी जी आहे ती फार कडक करायची नाही आहे. सुरुवातीला गॅसच्या हाय फ्लेमवर पूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. साखर पूर्ण विरघळली आहे. गॅसची फ्लेम हायच आहे. थोडं आवडीनुसार केशर टाकलं मी. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी जमते. केशर टाकून पुन्हा एक उकळी आणून घ्यायची चाचणीला. जामूनची चाचणी आपल्याला खूप कडक किंवा एकतारी असं काही करायची नाही आहे. फक्त उकळी आल्यानंतर 2 मिनटं व्यवस्थित पाक शिजू दिला आणि गॅस बंद केला. चाचणी जी आहे ती चिकटपणा येऊस्त करायची. बघू शकता बोटाला असं. 2-3 मिनटं उकळी आल्यानंतर ठेवली, लगेच गॅस बंद केला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस जामून टाकतो त्यावेळेस आपला पाक जो आहे तो थोडा गरम पाहिजे. म्हणजे खूप गरम नाही पण कोमट तरी पाहिजे. थंड पाकात कधीच जामून टाकायचे नाहीत. त्यामुळे जामून जे आहेत व्यवस्थित पाक शोषून घेत नाहीत. पूर्ण पाक तयार झाल्यानंतर मी शेवटी इथे विलायची पूड टाकली. जामून तळायला घेऊयात. तेल गरम करायला ठेवलं मी. तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता. बघू शकता तेल अगदी व्यवस्थित गरम झालंय. आता गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला जामून तळून घ्यायचे. हाय फ्लेमवर जामून तळल्यावर बाहेरून तर आणि आतून कच्चेच राहतात. त्यामुळं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घेऊ. जामूनला कधीच सुरुवातीला झाराण्याचा परतायचे नाही, त्यामुळे जामून तुटू शकतात. खव्याचे जामून हे खूप नाजूक असतात. त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने असं कढईमध्ये गोल गोल फिरवायचं, चम्मच छोटा. ते जामून जे आहे ते सगळीकडून व्यवस्थित परततात आणि सगळीकडून सारखे तळले जातात. बघू शकता याप्रमाणे. आणि जामून व्यवस्थित तळले गेल्यानंतर झारा लावायचा. अगदी मीडियम फ्लेमवर जामून तळून गेले मी. सगळीकडून अगदी सारखे तळले जातात.
बघू शकता आपले जामून जे आहे ते छान तळलेत. आता व्यवस्थित परतत राहायचं सगळीकडून, तेल फिरवत राहायचं, मग आपोआप जामून सगळीकडून सारखे तळले जातात. आता आपले जामून जे आहेत ते व्यवस्थित तळले गेलेत. त्याने एक प्रकारचा कडकपणा आला आहे, त्यामुळे आता आपण झारा लावू शकतो. बघू शकता जामून किती छान आपले तळलेत. अगदी गव्हाळा गव्हाळा रंग येईपर्यंत काढून घेऊयात. अशा प्रकारे मी पूर्ण जामून तळून घेते. छान आपले फुगलेत सुद्धा जामून. आपण इथे सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे, तरी पण बघू शकता जामून आपले किती छान झालेत. आता हे आपल्याला थोडे गरम असतानाच पाकामध्ये टाकायचेत. पाकही आपला थोडासा गरम आहे आणि जामूनही, त्यामुळं काय होतं, जामून आतपर्यंत छान रस जातो, त्याच्या पाक जे आहे जातो. बघू शकता आपले छान मऊ लुसलुशीत असे आणि अगदी स्पंजी असे जामून तयार आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.